नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कर्नाटकातील बिदर हे शहर. हे शहर प्रसिद्ध आहे त्यांच्या वास्तुकलेसाठी आणि सांस्कृतिक परंपरेसाठी, तसेच ऐतिहासिक वारसांसाठी. बिदरचा इतिहास प्राचीन असून तो 10व्या शतकापासून सुरू होतो, जिथे कल्याणी चालुक्यांचे राज्य होते. नंतर बहमनी सल्तनत आणि विजापूरचा आदिलशहा, नंतर मराठे आणि निजाम असे भरपूर सत्तांतरण या ठिकाणी झाले. बिदर प्रसिद्ध आहे तेथील वास्तुकलेसाठी. त्यातील प्रमुख वास्तू बिदर किल्ला, मेहमूद गवान मदरसा, तरकश महल, 16 खांबी मस्जिद, तख्त महल अशा भरपूर इमारती आपल्याला पाहायला मिळतात. नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत बिदरमध्ये. आता आपण पाहणार आहोत बिदरचा फोर्ट. खूप सुंदर असा हा किल्ला आहे. नरसिंहाचं मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता बिदर फोर्ट पाहण्यासाठी चाललेलो आहोत. हे तुम्ही समोर पाहू शकता, क्लॉक टावर. जेव्हा आपण बिदरमध्ये एंट्री करतो तेव्हा आपल्याला हा क्लॉक टावर पाहायला मिळतो. रस्त्याच्या मधोमध आहे आणि अजूनही त्याच्यातलं वॉच हे खूप चांगल्या सुस्थितीत आहे. तुम्ही पाहू शकता, एक मनोऱ्यासारखी त्याची रचना आहे आणि आजही सुस्थितीत आहे. म्हणजे त्या काळच्या वास्तुकलेचा खरंच किती म्हणजे हाय टेक्नॉलॉजी वापरून त्यांनी त्या काळात हे बांधकाम केलं असेल. आजही आपल्याला शक्य नाही अशा वास्तू बिदरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण कसं वाटतं विकास? बिदर फोर्ट काही पाहण्याचा विचार नव्हता, पण ते सुहासमुळं योग घडून आला आणि पाहिल्यानंतर खरंच आहे, छान आहे. म्हणजे आता आम्ही ना तसं तर विजयवाडा जो विजयपूर जे आपण आदिलशाही होते, हा स्तंभ डाव्या बाजूला आपल्या प्रेक्षकांना दाखवला असताना बरोबर होईल. हा बघू ना, आपण काय तिकडच जायचं आता. त्या काळची शाळा मदरसा जो म्हणतो ना आपण, ते म्हणजे मोहम्मद गवान जे होते ना ते. चला आपण गाडी लावून 2 मिनिटं इथलं चालतो बघून जाऊयात, मग किल्ल्याकडे जाऊयात. बरेचशाहीच्या लोकांची शाळा. हा म्हणजे इथं आहे ना बऱ्यापैकी हेरिटेज वास्तू आहे. तर आपण गाडी लावतोय मित्रांनो आणि चला आता एक छान बघून येऊयात. हा म्हणजे हा जो गव्हर्नर होता इथला, जो बघणारा, मदरसा ख्वाजा मोहम्मद गवान. आता आम्ही नरसिंहाचं मंदिर बघून इकडे आलोय. आता मदरसा मोहम्मद गवान इथं बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. माहिती तुम्ही एकदा पॉज करून वाचू शकता. त्या काळी इस्लामिक कल्चर सुद्धा किती प्रगत होतं. बहमनी शासकाच्या काळातलं आणि खूप चांगलं आहे. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे सध्या परिस्थितीला. आता आपण जर हिंदू जर म्हटलं तर आपण मला वाटतं आपली ती याला होती नालंदा युनिव्हर्सिटी. सेम नालंदा युनिव्हर्सिटी सारखंच आहे बिहारमध्ये हे आता. आणि सध्या परिस्थितीला मोठ्या प्रमाणात पडझड झालेली दिसते. बघ आहे भाग आहे चांगलं आहे. काम या ठिकाणी इथल्या शासनाने करावं, स्थानिक प्रशासनाने केलेलं दिसून येते. समोर काही विद्यार्थी अभ्यासाला आलेले आहेत. गाईड आहेत, नाही तरी विद्यार्थी अभ्यास करतात. अच्छा, कुणाला आजार दिले पहिलंच आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्या काळी इस्लामिक असो किंवा हिंदू असो, किती प्रगत आपले राष्ट्र होते. भारतामध्ये खूप अशा युनिव्हर्सिटीज होत्या ज्या इस्लामिक आणि हिंदू त्या एज्युकेशन खूप चांगल्या प्रकारे आपल्याला प्रोव्हाइड करत होत्या. ह्या इथली सगळी परिस्थिती पाहता लक्षात येतं. चला बाजीराव भैया, मग कसं वाटतंय? एकदम छान. नरसिंहाचं मंदिर बघितल्यानंतर वाटेमध्येच हे पडलं, मदरसा मोहम्मद गवान यांनी बांधलेला. मला वाटतंय सेकंड स्टोर म्हणजे वरच्या मजल्यावर जाण्याला रस्ता नाही काय? पडझड झालेला दिसतो. आणि वरती जाण्यासाठी बहुतेक मार्ग दिसत नाही. वरती जाण्यासाठी काय रस्ता आहे का? एवढंच आहे का?
बरोबर आहे. चला, अशा प्रकारे आम्ही आता मोहम्मद गवान यांनी एस्टॅब्लिश केलेला जो मदरसा आहे तो आता पाहिलेला आहे. त्या काळी सुद्धा इस्लामिक कल्चर हे खूप प्रगत होतं. इथली साधारणतः विचार करता या सगळ्या गोष्टींचा. खूप सुंदर अशी वास्तू आहे. बिदरमध्ये आलात तर आवर्जून मोहम्मद गवान यांनी बांधलेला हा मदरसा अवश्य भेट देण्यासारखा आहे. चला, आता इथून आपण बिदरचा किल्ला पाहण्यासाठी जाऊयात. ही त्या काळातली छोटीशी विहीर आणि खूप खोल आहे, पाहण्यासारखं आहे. चला मित्रांनो, अशा प्रकारे आता आपला हा मोहम्मद गवान यांचा मदरसा किंवा शाळा पाहून झालेली आहे. आता आपण बिदरचा फोर्ट पाहण्यासाठी जाऊयात. खूप छान वास्तू आहे. जर बिदरला तुम्ही आलात तर अवश्य या ठिकाणी या प्लेसला व्हिजिट द्या. पाहण्यासारखं ठिकाण आहे. इस्लामिक कल्चर त्या काळामध्ये खूप प्रगत असे. आता आपण आलेलो आहे बिदर फोर्ट या ठिकाणी. हा तुम्ही शेरजा दरवाजा पाहू शकता. किल्ल्याला एंट्री करण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 दरवाजे लागतात. त्यातला हा प्रथम दरवाजा. नागमोडी आकाराचे भरपूर दरवाजे आहेत आणि आजही किल्ला खूप चांगल्या सुस्थितीत आहे. हे एंट्री केल्यानंतर काही रूम आपल्याला पाहायला मिळतात. त्या काळी पहारेकरी वगैरे राहत असतील. हा दुसरा दरवाजा आहे आणि यांचे आजही दरवाजे वगैरे पूर्ण शाबूत आहेत. त्याच्यावरती जे लोखंडी ग्रिलिंग वर्क असेल, खिळे असेल, हे सगळं आजही सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळतं. पाहण्यासारखा आवर्जून खूप सुंदर असा किल्ला आहे. हे खंदक असेल, खंदक. हे किल्ल्याची रचना बघू शकता तुम्ही, खूप सुंदर. विकास, कसं वाटतं किल्ला? अतिशय सुंदर. त्यामुळे किल्ला पाहण्यात आला. अरे, आवड असावं लागते रे. हा, आवड होती, सवड काढली. स्वच्छ पण छान आहे. बिदरचा किल्ला छान आहे, पाहण्यासारखा आहे. स्वच्छता पण छान, हायजीन मेंटेन आहे. हा किल्ल्याचा आपल्याला गुंबद दरवाजा, जो एका घुमटासारखा आहे आतून, आणि हा किल्ल्याचा एक मुख्य दरवाजा तुम्ही म्हणू शकता. इथून पुढे आपला किल्ल्याचा मुख्य परिसर चालू होतो. आता चला पुढे जाऊन पाहूयात. त्या दरवाजा तुम्ही बघू शकता, खूप भव्य अशा स्वरूपाचा. आणि एंट्री केल्यानंतर हे आपल्याला लोखंडी दरवाजा पाहू शकता तुम्ही. हा तुम्हाला एक घुंबट म्हणजे याचा आकार एक घुमटासारखा आहे, म्हणून याला घुंबट दरवाजा म्हटलं जातं. आता मी सेंटरला उभा आहे, पूर्ण आवाज घुमत आहे. आता इथं सुरुवातीला आल्यानंतर विशाल तोफखाना. हे व्याख्या केंद्र म्हणून आपल्याला समोर दिसत आहे. म्हणजे इंग्रजांच्या काळामधलं आहे ते, पण आत्ताच नाही. इकडे रंगीन महल दिसतोय. आता हे तुम्ही पाहू शकता. जर ज्या काळी राजा महाराजांचे जर कोणी मित्रपरिवार आला त्यांच्यासाठी रंगीन महल, इथं नृत्य, गायन, वादन वगैरेचा कार्यक्रम चालत असेल. छान आहे, पण मोस्ट ऑफ ठिकाणी लॉक करून ठेवलेलं आहे. आज जाऊन पाहायला आपल्याला एंट्री नाही. हे तोफगोळे, खूप मोठे असे तोफगोळे बघण्यासारखे आहेत. हा 1000 कोठरी, म्हणजे हे साधारणतः आपण एक जेल वगैरे म्हणू शकता. जेल या. आता आपण जेल पाहूयात.
छान आहे, बघण्यासारखं आहे. फॅमिली घेऊन जर तुम्ही येत असाल तर आवर्जून या. पण त्या काळी खरंच काय प्रगत असेल बघा ना तुम्ही विकासराव. विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणजे काय बनवणाऱ्यांनी काय कलाकृती बनवली विचार करण्याचा. आता हा आपण ज्या वेळेस हा आपला मेन दरवाजा, तिथून आल्यानंतर गुंबद दरवाजापासून पुढे आल्यानंतर ही तुम्ही पाहू शकता, ही त्या काळची सेंट्रल जेल, म्हणजे इथं सगळे कैदी वगैरे ठेवले जात असावेत. बघा ही जेल हे समोर. आज बघायचं आपल्याला फरकून बघू आपण. या इकडून चालू करू बघायला या. हा काय सेपरेट बराकी सिस्टीम आहे इथं. एक बराक दुसरी बराक, म्हणजे आपण छोट्या छोट्या ज्या रूम म्हणतो ज्या हां ह्या काय बराकी सिस्टीमच आहे इथे. इथं एक छोटीशी तोप आहे. ते बाहेरचे जे तोप गोळे ते मोठे आहेत, ही छोटी खाणी तोप आहे. ह्या तोपपासून आता इकडल्या बाजूला थोडं दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला मी. ह्या सगळ्या अशा छोट्या छोट्या रूम आहेत. त्या काळी कैद्यांना इथं कैद करून ठेवत जात असं. आमच्या विकासला पण आता बघावं वाटतं इथं कैद करून ठेवावं. तरी पण एकदा मी तुम्हाला आतून दाखवण्याचा प्रयत्न करतो त्या काळी कसं असेल. हां छान आहे, म्हणजे कैद्यांची सुद्धा सोय चांगल्या प्रकारे केलेली त्यावेळी. खूप सुंदर, म्हणजे इथं एखाद्या कैद्याला सुद्धा राहू वाटलं असं आहे. बार गुन्हा करून सुद्धा आतमध्ये यावं, ही अशी सुंदर जेल आहे. राहण्याची खूप चांगली सुविधा केलेली आहे. आम्ही जर त्या काळात असतो तर नशीब अटक होऊन या ठिकाणी आलोच असतो आम्ही, आहे का नाही, पाहण्यासाठी. हा हे इकास सारखा आमचा जो मित्र आहे त्याच्यासाठी जनरल वॉर्ड आहे, पण त्याला आता काय टाकण्यात पॉईंट नाही राहिला. विकास बोल. मग कसं वाटतंय? छान ना. आला पण तुझ्यामुळं ना एक आमचं एक छान झालं, सेंट्रल जेलमध्ये हा. एवढ्यामधून एक प्रकाश यायला बघायचा आला तेव्हा. एका काळापणे शिक्षक. हे मला वाटतं इकडं दिसत आहे ती तुम्ही जे म्हणताय. नाही पण हा जरा भुयारी मार्ग दिसतोय. आता आम्ही काय जेल बघितलं ना, कारागृह. आता तिथून आम्ही आता किल्ल्याचे अजून राहिलेले बरेचसे भाग पाहण्यासाठी जातोय. तर पहिल्यांदा आम्हाला जेवण करायचं आहे. आम्ही एकतर नाश्ता केलेला नाही, आम्ही सगळी साधन सामुग्री घेऊनच निघालेलो आहे. घरनं जेवण, भाकरी, चपाती, भाजी. फक्त आमच्यात एकमेव माणसाने डबा आणलेला नाही हा, आणि खायला आमच्यापेक्षा जास्त खाणार विकासराव. तुम्ही आता हे पाहू शकता, हे दगडाचं भांड आहे, म्हणजे पाणी वजू वगैरे काय हातपाय धुण्यासाठी. आणि ही त्या काळची विहीर. बापरे खूप खोल आहे. हिच्या खोलीचाच अंदाज येऊ तिचा शकणार खोलीचा अंदाज येणार नाही, एवढी खोल आहे. प्रचंड. आणि हे बाजूला पाणी वगैरे साठवण्यासाठी. इकडे बसायचं आता आपण. आणि तिथं कॅफेटेरिया आहे. हा. थोडं जरा जेवण करून घेतो आम्ही. इथंच बसाव अलीकडे. अजिराव भैया, आता आम्ही जे घरून डबे आणलेले आहेत मस्तपैकी, फक्त ह्या माणसाचा डबा नाही घरून. मेथीचे पराठे, आता सगळे 3 याच्यामध्ये डिवाइड करा मस्त. सुंदर मेथीची अशी भाजी. मी मस्तपैकी काय आणलेलं आहे, भेंडीची भाजी, मिरची, चपाती. दही, बाजीरावबाईने काय आणलंय, दही, चटण्या आहेत चटण्या. त्याच्यामध्ये. जबरदस्त यार. विकास कसं वाटतंय? खूप छान, खूप छान. छान, खूप सुंदर. सुंदर. द्या. चला आता छान जेवण करून घेतो आम्ही. हे इथं. जेवण झाल्यानंतर आम्ही आता हे किल्ल्याचं जे मुख्य अट्रॅक्शन आहे, 16 खांबी मस्जिद, तरकश महल, हे पाहण्यासाठी चाललेलो आहोत. पाहू शकता तुम्ही, हा किल्ल्यामधला सर्वात महत्त्वपूर्ण असा भाग आहे. हे फाउंटन विदाउट इलेक्ट्रिसिटी चालणारा. बाजीराव भैया, त्यावेळेस काय आर्किटेक्चर होतं बघा ना. हे समोर जे आहे ती मस्जिद 16 खांबी का काहीतरी आहे ना त्या मस्जिदचं नाव.
चला आपण समोर जाऊन पाहूयात. हे राईट साईडला जे लेफ्ट साईडला दिसते ते आपण पाहिलेलं काय ते 1000 कोठरी, त्याला जेल. किल्ल्यामधील सर्वात सुंदर असा परिसर आणि मेन स्थळ सुद्धा म्हणू शकता. तर्कश महल ह्या सर्व गोष्टी आहेत. ही जी समोर आपण आता पाहतो ती आहे 16 खांबी मस्जिद. म्हणजे मोठे मोठे हे जे 16 खांब आहेत त्यामुळे ह्या मस्जिदला नाव पडलंय 16 खांबी. आणि हा आहे राजाचा तर्कश महल. म्हणजे ह्या किल्ल्याचं मुख्य आकर्षण जर आपण म्हटलं तर हा तर्कश महल. आता ते आपल्याला नाही सांगता यायचं, पण ह्याला तर्कश महल म्हणतात. आणि ह्याच तर्कश महलमधून तिकडं 1000 कोठरीकडे जाणारा रस्ता. आणि छान आहे हे, सुंदर. म्हणजे त्या काळचं इस्लामिक आर्किटेक्ट खूप प्रगत होते. हा किल्ल्याचा मुख्य पर्यटन स्थळ म्हणजे तर्कश महल. आता इथं सध्याला लॉक लावलेलं आहे, पण आतमध्ये आहे की महलाचा काही भाग दिसतोय आपल्याला, बघण्यासारखा आहे. नाही ते सध्याला बंदच ठेवलेले. या आता ही 16 खांबी मस्जिद. हे आता आपण आलेलो आहे ओल्ड फोर्ट. हे इकडं आहे, ते पलीकडल्या बाजूला दिसत आहे तिकडं. आणि हे आता गगन महल. चला आता आपण गगन महल, सभागृह, राजाचं सभेचं स्थान सगळं बघायला चाललोय. छान आहे. मुख्य किल्ल्याच्या सर्वात बॅक साईडला आपल्याला तख्त महल, दिवाने आम, दिवाने खास अशा भरपूर इमारती पाहायला मिळतात. सध्याला सर्वात जास्त पडझड झालेला हा किल्ल्याचा भाग आहे. पर्यटक या ठिकाणी जास्त येत नाही, पण आम्हाला हा किल्ला पूर्ण कव्हर करायचा होता, त्यामुळे आम्ही ह्या भागात आलेलो आहोत. आता आपण चाललेलो आहे मित्रांनो तख्त महल पाहायसाठी. आता राजा इथे बसून सभा वगैरे घेत असेल. किल्ला हा बऱ्यापैकी सुस्थितीत आहे, पण भरपूर ठिकाणी हे प्रशासनाने लॉक लावल्यामुळे आपल्याला हा किल्ला फक्त बाहेरूनच पाहता येतो. उदाहरणार्थ हा तख्त महल, बाजूला दिवाने आम, दिवाने खास, तसेच तर्किश महल, 16 खांबी मस्जिद, रंगमहल, ह्या सर्व गोष्टी आपल्याला बाहेरूनच पाहाव्या लागतात. चला असो, पण किल्ला हा खूप चांगल्या सुस्थितीत आहे. विकास दिसतोयस का? काय वाटतंय? हा छानच बनत राहायचं. नुसतं छानच बनत राहायचं का? मग बघण्यासारखं आहे म्हणजे, आहे का नाही? चांगला व्यवस्थित आहे. चिनी महल, दिवाने आम, हे तुम्ही पाहू शकता. हे तुम्ही पाहू शकता दिवाने आम. ह्या ठिकाणी सुद्धा लॉक लावलेला आहे. मी तुम्हाला थोडंसं जरा कॅमेरा वरती करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. छान आहे. म्हणजे त्या काळी ही इमारत सुद्धा खूप वैभवात असेल. आतमध्ये आपल्याला काही कबरी दिसत आहेत. आणि हा किल्ला आता बऱ्यापैकी आपला पाहून झालेला आहे. चला आता आपण वापस जाऊयात. हे त्या काळचे तोफगोळे तुम्ही पाहू शकता, पूर्ण दगडाचे आहेत. शाळेची पोरं आले वाटतं. नाही जिथं जिथं जायला आहे ना ते सगळं पॅक केलंय. हे तुम्ही पाहू शकता. किल्ल्यामध्ये एंट्री केल्यानंतर जे खंदक आहे ते आपलं कव्हर करायचं राहिलं होतं ते आपण आता पाहू शकता. म्हणजे हा किल्ला एक अभेद्य स्वरूपाचा आहे. किल्ल्याला
बाहेरच्या साईडनी खंदक आहे, त्याच्यानंतर परकोटा आहे, तटबंदी आहे. म्हणजे खूप चांगल्या सुस्थितीत असलेला हा किल्ला आहे. आणि इस्लामिक आर्किटेक्चर पण आपल्याला याच्यातनं पाहायला मिळतं. छान आहे. म्हणजे आपण एक महाराष्ट्रामध्ये जे किल्ले पाहतो गडकिल्ले, आपले गडकिल्ले हे वेगळ्या बांधणी शैलीचे आहेत आणि इकडचे जे किल्ले आहेत ते थोडेसे वेगळ्या बांधणीचे आहेत. प्रत्येक भूभागानुसार किंवा प्रदेशानुसार प्रत्येक किल्ल्याची संरचना ही वेगळी असते. आपण राजस्थानला जर गेलो तर तिकडचे किल्ले हे वेगळ्या संरचनेचे असतात. छान आहे. बिदरचा किल्ला जर आपण ह्या ठिकाणी आलात तर आवर्जून हा किल्ला पाहण्यासारखा आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपला बिदरचा किल्ला बऱ्यापैकी पाहून झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील भागामध्ये अजून एखादं स्थळ घेऊन. तुम्हाला कुठला व्हिडिओ जर पाहायचे असेल किंवा प्लेस जर सांगायचे असेल तर आवर्जून आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्ही ते प्लेसेस कव्हर करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद मित्रांनो.